त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून हे षटक फेकायचं क्रिशला, पण तो सुरुवातच केली आहे. वेलकम बाउंड्री चौकाराने तर्पण मडवी या खेळाडूने. 5 बॉल 10चं समीकरण मैदानामध्ये आहे. आणखीन एकदा त्याच दिशेने फटका आणि काय कॅच पकडले. व्हॉट कॅच, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. आणि हा खरं सामन्याचा कलाटी देणारा क्षण आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आर्यन नाईक या खेळाडूसाठी. अफलातून एफर्ट्स. पुन्हा एकदा आपण पाहता रिप्ले टेलिकास्ट मध्ये ज्या पद्धतीचं खरं तर हा झेल टिपलाय. सुपर परफॉर्मन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अनबिलिव्हेबल एफर्ट्स पाहायला मिळाले. अगदी समोरच्या दिशेने ड्राईव्ह लगावत मात्र पाण्यामध्ये झेप घ्यावी अशी झेप घेतली आणि हा झेल टिपलाय. या सामन्याचा कलाटी देणारा हा क्षण. विकेट मिळालाय फिल्डिंग करणाऱ्या बामणडोंगरी टीमला. नाईक या खेळाडूने. आणि बेलवली नाईट स्पर्धेमध्ये कालच्या रात्रीमध्ये बेस्ट फिल्डरचा त्याला पुरस्कार मिळाला. आणि का मिळाला? फ्लेक्झिबल खेळाडू आहे आणि काय डेडिकेशन, 100% कमिटमेंट त्याने या मॅच मध्ये दिले. पण तो सामना संपलेला नाहीये. नौका खेळाडू मैदानाकडे चाललाय. 4 बॉल 10चं समीकरण आहे. त्या ठिकाणी साहिल मिसाल ज्या खेळाडूची मी चर्चा केली. आणखीन एक स्फोटक खेळाडू यस सुयोगजी म्हात्रे यांच्या वतीने 500 रुपये आले. आणि इथे थ्रू द कव्हर्स मिड ऑफच्या दिशेने हा फटका खेळला आणि इथे खेळाडू बाद आल्या पावली माघारी परतावं लागेल. पहिला बॉल चौकार आल्यानंतर न डगमगता पुन्हा एकदा क्रिशने कमबॅक केलंय, प्रत्युत्तर दिलंय. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलाय क्रिश म्हात्रे हा गोलंदाज. 3 बॉल 10 धावा. धन्यवाद. या दरम्यान सन्माननीय सागरजी पाटील कामोटे यांच्या ठिकाणी आगमन, त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. मॅच रंगली, मॅच बनवली आता बामणडोंगरीच्या खेळाडूंनी. 3 बॉल 10. आर्यन नाईकचं पारितोषिक आमचे 12वे खेळाडू राहुल यांच्याकडे आम्ही सुपूर्द केलेत. राहुल यांचा अभ्यास चांगला सुरू आहे सध्या. 12वे खेळाडू आमच्या समोर जॉईन झालेत. 3 बॉल 10 चर्चा होईल यानंतर. काय कॅच पकडला होता. आता पुन्हा एकदा सँडीच्या हातामध्ये झेल गेला त्या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेने. नौका खेळाडू, वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स लेग ब्रेक के सुलतान त्या ठिकाणी आपण पाहताय. स्वतः एक उत्तम फलंदाज देखील आहेत रघुनाथजी परदेशी मैदानाच्या आतमध्ये. A1 जोडी सूरज परदेशी रघुनाथ परदेशी अनुभवी खेळाडू आणि त्यांच्या समोर यंग टॅलेंट सळसळतं रक्त आपण पाहताय बामणडोंगरी संघाचं क्रिश म्हात्रे. 3 बॉल 10. सामना संपलेला नाहीये. या बॉलवरती जर का एखादा मोठा स्कोरिंग शॉट आला तर मात्र पुन्हा या मॅच मध्ये रंग भरले जातील. एखादा मोठा फटका आला षटकार किंवा चौकार तर मात्र मजा येईल या मॅच मध्ये, या शंका नाहीये. याही वेळेला बघा बॅकफुट आले, कव्हर्सला फटका कल्पेश आहे त्या ठिकाणी. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. क्या बात है. विकेट हॅट्रिक पूर्ण झाली दुसरी या स्पर्धेतील आणि हा झेल देखील या सामन्याचा टर्निंग पॉइंट राहील. बामणडोंगरी संघ नुसताच 2-3 वर्ष मागील आपण पहिला रायगड जिल्ह्यामध्ये टॉपर राहिलेला नाहीये. याचं कारण आहे त्यांची फिल्डिंग, याचं कारण आहे त्यांची बॉलिंग आणि याचं कारण आहे त्यांची बॅटिंग. काय परफॉर्मन्स दिलाय तिन्ही डिपार्टमेंट मध्ये. कल्पेश ठाकूरचंही कौतुक व्हायला हवं. धन्यवाद. तर या दरम्यान आदरणीय शेखरजी भास्कर साहेबांच्या ठिकाणी आगमन. चला या आपण मंचावरती. उत्तम खेळाडू आहेत आणि बघा हिंदवी सुयोग म्हात्रे यांच्याकडून देखील कल्पेशला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. कमालीचे एफर्ट्स लावले त्या ठिकाणी. आठवण झाली आता खरं तर आम्हाला सूर्यकुमार यादवची किलर मिलरचा झेल टर्निंग पॉइंट आणि या मॅच मध्ये 2 टर्निंग पॉइंट. आता प्रश्न पडेल यानंतर बेस्ट फिल्डर कोणाला द्यावा, कल्पेश ठाकूर की क्रिश. दोन्ही झेल इम्पॉर्टंट होत्या या मॅच मध्ये. RD भास्कर साहेब कुंडेवालचे आमच्या क्रिकेटला धर्म मानणारे मान्यवर, त्यांना विनंती आपण देखील या मंचावरती. कल्पेशसाठी देखील सुयोग म्हात्रे यांच्या वतीने कदा 500 रुपयाचं पारितोषिक आलं. राहुलकडे आम्ही जमा केले. या शेखरदादा आपण या मंचावरती. शेखरदा भास्कर लिजंड क्रिकेटर आहेत. 2 बॉल 10. नौका फलंदाज मैदानामध्ये आलाय.
जयेश डावलेकर पंचांचा बोट अवकाशाकडे, सलग चौथा विकेट घेतोय क्रिश मात्रे या ओव्हर मध्ये. पहिला बॉल चौकारताना सलग चौथा विकेट या ठिकाणी मिळाला. आल्या पाहुली माघारी परतावं लागेल जयेश डावलेकर या खेळाडूला. तर लास्ट बॉल बाकी आहे, फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. ग्रेट कमबॅक, सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव केला आणि इथून आपण आता जर पाहिलं तर बामणडोंगरी संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आलाय. दबाव, दडपण, तोंडाशी आलेला घास काढला भिंगारी संघाच्या. बामणडोंगरी संघाने असंही म्हणायला हरकत नाहीये. सामना सोपा झाला. 18 बॉल 20 होत्या, आता 1 बॉल 10 वरती हा सामना आलाय. शेवटचा बॉल. समा कातकरी देखील या स्पर्धेमध्ये 4 बॉल 4 विकेट घेण्याचा पराक्रम केला आणि त्यानंतर आपण पाहिला 4 बॉल 4 विकेट घेतला. आता 5 पूर्ण करेल का? या बॉलवरती जर का विकेट आला तर 5 विकेट्स ऑल या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि इथे 5 पूर्ण केलाय. क्लीन बोल्ड. चला बॉल पंचांना विनंती, आपण त्यांनाच तो देऊन टाका. आणि काय गोलंदाजी केली. पहिला चौकार आणि 5 विकेट सलग घेतले आणि 5 पूर्ण केला एका ओव्हर मध्ये. हे देखील कौतुकास्पद काम राहिलं या ठिकाणी क्रिश मात्रे या खेळाडूचं. तेजस मात्रे सेना मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल झाले. अभिनंदन बामणडोंगरी. हार्ड लक टीम भिंगारी. तर सामनावीर या सामन्याचा हिरो हॅलो. तर मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेचा ज्याने 5 पूर्ण केला एका ओव्हर मध्ये, धावा सेव्ह केला लास्ट ओव्हर मध्ये, तो खेळाडू आहे क्रिश मात्रे या सामन्याचा हिरो. आणि बेस्ट फिल्डर हा अवॉर्ड जातोय या ठिकाणी आर्यन नाईकला. आणि जो बेस्ट बॉलरचा बेस्ट बॅटरचा